नमस्कार मैत्रिणींनो, पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण डिपनेकमध्ये सुंदर ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत आणि हा पटकन होणारा ब्लाउज डिझाईन आहे। फार वेळ पण लागणार नाही आणि अतिशय सुंदर दिसणारे। त्याच्यासाठी मेजरमेंट आहे 34 चेस्टचं हे ब्लाउज आहे आणि त्याची उंची आहे 13.5। त्यानंतर त्याचा मुंडा आहे 6, शोल्डर आहे 5.5। नेहमी आपण जशी कटिंग करतो 1 इंच एक्स्ट्रा उंचीमध्ये आणि 1.5 इंच मार्जिन आपण इथे घेणार, त्या पद्धतीने घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे शोल्डर पट्टी ही 3 इंच ठेवली आहे आणि गळारुंदी ही 2.5 इंच ठेवली आहे। गळ्याची उंची ही 11 इंच घेतलेली आहे। आता रुंदी खाली आणि वर दोन्ही ठिकाणी 2.5 इंचाची घेतली आहे। आता हा आकार काढण्याची पद्धत पहा कशी आहे। सगळ्यात आधी आपण इथं 3 इंचावर एक पॉइंट दिलेला आहे, तर 3 इंचापर्यंत पॉइंट दिला तिथपर्यंत आपल्याला हा असा राऊंड आकार द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता पुन्हा 3 ते 3.5 इंचावर आपण इथे एक पॉइंट दिलेला आहे। त्यानंतर तिथून आपण हा आकार इथे बाहेर काढलेला आहे। तर हा आकार जे 2.5 आहे तिथे 1 इंच बाहेर घेतलेला आहे आणि हा आकार राऊंड आकार दिलेला आहे। त्यानंतर हा साधारण अर्धा ते पाऊण इंच आत येऊन आपण पुन्हा हा आकार दिलेला आहे। साधारण हा 1.5 इंचाचा आकार आहे आणि खाली परत 1.5 इंच, म्हणजे हे पूर्ण 3 इंचाचा आहे। त्याच्यात आपण 2 भाग केलेले आहे आणि हा असा आतून राऊंड शेप दिलेला आहे। तर हा आकार तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला देखील हा आकार मी कशा पद्धतीने दिलाय, किती इंच कुठे घेतलंय ते लक्षात येईल। आता आपण याची कटिंग करणार आहोत। पाहू शकता किती सुंदर हा आकार आलेला आहे। आता आपण याचं नेक डिझाईन करणार आहोत। आता यामध्ये तुम्ही कॅनव्हास पेपर वापरलात तरीही चालेल। माझं हे कापड जरा जाड आहे त्याच्यामुळं इथं कॅनव्हासची गरज नाही आहे, पण तुमचं जर फॅब्रिक हे पातळ असेल तर तुम्ही नक्की कॅनव्हासचा वापर करा, म्हणजे त्याला फिनिशिंग छान येईल। आता आपण हे सिंपल उलटसुलट करून घ्यायचं आहे।
तुम्ही पाहू शकता मी याला पलटी केलं आहे आणि हे पहा खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे. जिथे टोकं असतात तिथे आतमधून आपल्याला थोडा कट करायचा आहे जेणेकरून ते टोकं बाहेर येतील. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर हा गळा दिसतोय. आता आपण याला साईडनी टिप मारून घेऊ. साधारण 2 इंचाची आपल्याला ही रुंदीची पट्टी घ्यायची आहे आणि लांबी याच्यापेक्षा आपल्याला जे आपण याच्यात घेतलेलं आहे कटिंग केलं आहे त्याच्यापेक्षा 2 ते 2.5 इंच हे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता हे आपण थोडं लांबच ठेवलं आहे आणि आता येथे फोल्ड करायचे आहे. अर्धा इंच दोन्ही बाजूने फोल्ड करून आपल्याला पुन्हा एकदा असा फोल्ड करून हा ब्रॉड फोल्ड करायचा आहे. साधारण हा अर्धा इंचापेक्षा थोडा जास्त असेल. हा एक रेष अशी जास्त. तुम्ही हे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. पाहू शकता किती सुंदर आणि अगदी पटकन सिंपल आणि सुंदर ही ब्लाउज डिझाइन तयार झाली आहे. आणि खूप कमी वेळात झाली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओत.
धन्यवाद.